हॅलो एव्हरीवन, वर्ल्ड ऑफ चेतनामध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी तुमच्याबरोबर माझ्या आईची फेमस खूप सारे लेअर सुटलेली पुडाची करंजीची रेसिपी शेअर करणार आहे. ही करंजी इतकी खुसखुशीत आणि खारीसारखी लागते. खूप सारे लेअर याला सुटतात, अगदी महिनाभर टिकते. यामध्ये तिने खूप साऱ्या टिप्सही दिलेल्या आहेत जेणेकरून फर्स्ट ट्रायमध्येच तुमची ही करंजी एकदम परफेक्ट होईल. त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. चला आता आपण रेसिपीकडे जाऊया. सगळ्यात पहिल्यांदा करंजीच्या वरच्या कवरसाठी येथे 2 वाटी मैदा घेतलेला आहे, मीठ घेतलेले आहे आणि 1/4 कप तेलाचे मोहन घातलेले आहे. हे तेल चांगले कडकडून तापून त्याचे मोहन दिलेले आहे आणि छान त्याला एकजीव करायचे आहे. दाखवल्याप्रमाणे अशी मूड झाली पाहिजे आणि खूप कमी पाणी वापरून मळून घ्यायचे आहे. हे पीठ खूप घट्ट मळायचे नाही तर करंजी खुसखुशीत होणार नाही. आता आपल्याला हे पीठ झाकून 2 तासासाठी त्याला रेस्ट द्यायची आहे. आता सारण करूया. सारणासाठी एका कढईमध्ये मी तूप घेतलेले आहे आणि हा बारीक रवा आहे. तो छान अगदी मंद आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. एका ताटामध्ये हा काढून घेतलेला आहे जेणेकरून हा थंड होण्यासाठी ठेवायचा आहे. इथे मी डेसिनेट कोकोनट वापरला आहे. तुम्ही नॉर्मल खोबरं वापरले तर ते भाजून घ्या. खसखस थोडीशी भाजून मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे. त्यानंतर येथे मी बेदाणे वापरले आहेत. तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स वापरायचे तुम्ही वापरू शकता. पिठी साखर घातलेली आहे. ह्याच्यामध्ये साखरेचे पण प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि वेलची पावडर पण टाकलेली आहे. व्हिडिओ शूट करायचा राहिला. आता आपले सारण पण तयार झालेले आहे. पीठ बघा 2 तासानंतर आपले असे दिसते. आता ते छान टेचून घ्यायचे आहे, अगदी एकजीव करायचे आहे आणि आता ह्या पिठाचे साधारण एकसारखे असे 5 गोळे तयार करायचे आहेत. म्हणजे 5 पोळ्या आपल्याला लाटायच्या आहेत. अगदी पातळ अशा ह्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. दाखवल्याप्रमाणे त्या इतक्या पातळ असल्या पाहिजेत. अशा एकावर एक अशा 5 पोळ्या करून घ्यायच्या आहेत. आता साठा करताना इथे एक मोठा चमचा तूप आणि यामध्ये आलारोट पावडर मिक्स केलेली आहे. आलारोट पावडर मिळाली नाही तुम्हाला तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर यूज करा आणि असं एकजीव करून अगदी क्रीम सारखं असं मिश्रण करायचं आहे. आता आपल्या ह्या पोळ्यांवर सगळ्या बाजूनी हा साठा लावून घ्यायचा आहे. एकावर एक अशी ही पोळी ठेवायची आहे आणि जी सगळ्यात शेवटी आपली 5वी जी पोळी असेल त्याला सुद्धा अगदी व्यवस्थित हा साठा लावून घ्यायचा आहे. म्हणजे साठा सगळ्या बाजूने चांगला लागला पाहिजे आणि एकदम दाबून दाबून पूर्ण ह्या 5 पोळ्या आपल्याला गुंडाळून घ्यायच्या आहेत. खूप दाबून गुंडाळा आणि थोडंसं प्रेस करून त्याला थोडासा असा चपटा शेप द्या आणि मधून एकसारखे कापून घ्या जेणेकरून आपले लेयर्स एकसारखे सुटतील. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की खूप सारे लेयर सुटलेले आहेत. आता साधारण मीडियम साईजच्या नॉर्मल साईजच्या मी करंज्या तुम्हाला दाखवत आहे, त्यामुळे त्याप्रमाणेच हे मी त्याचे गोळे कापून घेत आहे. ज्याप्रमाणे मी सांगितलं आहे त्या प्रमाणामध्ये साधारणपणे एक 15 ते 16 आरामात करंज्या होतात. तुम्हाला जर का जास्त करंज्या करायच्या असतील तर तुम्ही हेच प्रमाण दुप्पट घ्या. आता आपल्याला हे जो गोळा आहे तो प्रेस करून घ्यायचा आहे आणि एकाच साईडनी लाटायचा आहे. याला दोन्ही साईडनी बिलकुल लाटायचे नाही, एकाच साईडनी लाटायचे आहे आणि साधारण जाडी मीडियमच ह्याची असली पाहिजे. ज्या साईडला खूप सारे लेयर दिसत आहेत त्याच्या अपोजिट साईडला आपण सगळ्या कडांना पाणी लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यामध्ये सारण भरून ही करंजी बंद करायची आहे. चांगली दाबून दाबून बंद करा, नाहीतर तेलामध्ये गेल्यानंतर ही फुटू शकते. त्यामुळे खूप व्यवस्थित अशी बंद करा. तेल कडवताना अगदी मंद आचेवर, अगदी मीडियम लो फ्लेमवर तेल असू द्या आणि वरून त्याच्यात तेल सोडा, म्हणजे झाऱ्याने किंवा चमच्याने तेल वरून सोडा जेणेकरून वरचा लेअर सुद्धा छान सुटेल. तुम्ही बघू शकता करंजी इतकी छान दिसत आहे. त्याला असा गोल्डन ब्राऊन असा कलर आलेला आहे. करायला खूप सोपी आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर का परफेक्ट प्रमाणामध्ये केली तर इझिली होते, काही अवघड नाही. फर्स्ट ट्रायमध्येच तुमची एकदम परफेक्ट होते आणि इतकी खुसखुशीत होते. तर नक्की तुम्ही ही करंजी यावेळी ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.